उन्हाळ्याच्या कडक उन्हात रस्त्यावर चालताना स्वानंदी म्हणते, "बापरे, खूपच ऊन वाढलंय नाही सध्या? मॅम, तुम्ही कशाला येताय? मी जाते." तेव्हा तिच्यासोबतची मॅम शांतपणे म्हणतात, "अगं, थांब, जाऊया एकत्र. तुझ्याकडे स्कार्फ आहे का?" स्वानंदी लगेच तिच्या बॅगेतून स्कार्फ काढून मॅमला देते. "हो मॅम, माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, हा घ्या." मॅम हसून म्हणतात, "थँक्यू स्वानंदी." आणि पुढे चालताना मॅम सांगतात, "हे आपले खूप जुने कस्टमर आहेत, ते आजी आजोबा. सगळ्या टूर्स आपल्याकडूनच करतात. त्यांच्या वयातला उत्साह बघून मला वाटतं आपण त्यांना सरप्राईज द्यायला हवं." स्वानंदी उत्सुकतेने विचारते, "कसं मॅम?" मॅम स्पष्ट सांगतात, "आपण त्यांच्या घरी जाऊन प्लॅन डिस्कस करूया. त्यांना ऑफिसला यायला लागू नये." स्वानंदी लगेच तयार होते. "ठीक आहे मॅम." सीन कट होतो ऑफिसमध्ये, जिथे रोहन आपल्या बॉससमोर उभा असतो. बॉस गंभीर आवाजात म्हणतो, "रोहन, कंपनी सध्या खूप डिफिकल्ट फेजमधून जात आहे. त्यामुळे आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. हे तुझं टर्मिनेशन लेटर आहे." रोहन हादरून जातो आणि विचारतो, "सर, माझं काय चुकलंय? मी सगळं काम वेळेच्या आधी पूर्ण केलंय. दरवर्षी मला स्टार एम्प्लॉईचा अवॉर्ड मिळतो." बॉस थंडपणे उत्तर देतो, "मला माहितीये, पण हा निर्णय तुझ्या परफॉर्मन्सवर नाही. कंपनीकडे फंड नाहीये आणि ग्लोबल मार्केटही चांगलं नाही." रोहन हतबल होऊन म्हणतो, "सर, 3 महिने झाले माझी सॅलरी क्रेडिट नाही झाली. नुकतंच माझं लग्न झालंय. घरात 5 जण आहेत आणि मी एकटाच कमावतो. आता मी काय करू?" बॉस थोडक्यात म्हणतो, "तुला काही बोलायचं असेल तर वरच्या मॅनेजमेंटशी बोल, पण निर्णय बदलणार नाही. तुझी पेंडिंग सॅलरी काही दिवसात जमा होईल." रोहन निराश होऊन बाहेर येतो